नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला माहितीच आहे आपली आत्ता पावसाळ्यात रानभाज्या ज्या मिळतात ना त्यांची सिरीज चालू आहे. तर आज आपण बघणार आहोत सुंदर अशी बाफळीची भाजी, एक सुंदर रानभाजी. ही रानभाजी ओळखायची कशी, तर जास्वंदीच्या फुलांची जी पानं असतात ना, जास्वंदीचं झाड त्या आकाराची याची छान सुंदर अशी पानं असतात. आणि याची जी देठ असतात ना, ते अळूची देठ कशी असतात जी सोलल्या जातात वगैरे, अतिशय हुबेहूब तशी दिसतात. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या ना तर तुम्हाला बाफळीची भाजी ओळखणं अतिशय सोपं जाईल. तर बाफळीची भाजी ही आपल्याला आधी शिजवून घ्यायची असते, त्यामुळे मी ही छान स्वच्छ धुवून घेतली आहे, कापून घेतली आहे. आणि आता ती छान आपण पाणी आणि कढईमध्ये छान अशी वाफवून घेणार आहोत. आणि बघा अशा पद्धतीने ती छान वाफवली जाते. चविष्ट पदार्थ आणि ते सुद्धा आपल्याला पावसाळ्यात गरमागरम काहीतरी खावंसं वाटतं ना, आणि तेही हेल्दी, त्यावेळेला ह्या वेगवेगळ्या रानभाज्या खरंच खूप महत्त्वाच्या असतात. बघा आता या ठिकाणी मी ही भाजी जी वाफवून घेतली आहे ना ती छान शिजली आणि त्यातच ही आपल्या पाण्यातून बाहेर काढून आपण ती छान अशी पिळून घेतली आहे. त्याचं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे. आता भाजी आपल्याला छान फोडणी द्यायची आहे. त्यासाठी इथे मी तेल गरम केलं आहे. 2 ते 3 चमचे तेल घेतलं आहे. त्यामध्ये हिंग आणि थोडंसं जिरं मी ॲड केलं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला आता टाकायचं आहे 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले आणि ते छान शिजवून घ्यायचे आहेत. पावसाळ्यात बरेचदा पाणी खराब येतं की नाही, आणि तेच पाणी आपण प्यायल्याने पोटाचे विकार चालू होतात. आणि अशातच निसर्गाची किमया तर बघा, अशावेळी जे पोट सुधारतील किंवा पोटाचे होणारे त्रास कमी करतील अशा रानभाज्या आपल्याला पाहायला मिळतात. ह्या रानभाज्या ज्या आहेत ना त्या निसर्गतः उगवतात आणि म्हणूनच त्यांना केमिकल्स, फर्टिलायझर ह्यांचा समावेश नसतो आणि म्हणून आरोग्यासाठी हितकारक ह्या गोष्टी ठरतात. तर आज आपण बघत आहोत बाफळीच्या भाजीची रेसिपी. आता कांदा छान परतून झाला आहे तेलावर, त्यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहोत आणि हळद घालून घेणार आहोत. पालेभाज्यांमध्ये थोडीशी हळद घातली ना तर त्याची चवसुद्धा छान लागते आणि ते दिसायलासुद्धा सुंदर दिसतं. आता तुम्हाला माहिती आहे का, ही जी आपली मराठी भाजी जी आहे ना पावसाळ्यातली, तिला हिंदी किंवा गुजरातीमध्ये डुक्कूची भाजीसुद्धा म्हणतात. मलासुद्धा तुमच्यासोबत आता सर्च करतानाच कळलं, नाही तर मी याला बाफळीची भाजी म्हणूनच ओळखत होते. आता काही जण नुसते कांद्यावर सुद्धा ही भाजी करतात, पण मी चण्याची डाळ घालते. चण्याची डाळ रात्रभर मी भिजत ठेवली होती आणि गरम पाण्यामध्ये थोडीशी मी ती शिजवून घेतली, जेणेकरून आपली भाजी पटकन होईल. बाफळीची भाजी जी आहे ती पानांची ओळख अजून एक प्रकारे तुम्ही करू शकतात. कसं, तर ह्या पानांना बाफळीच्या भाजीला 3 पानं असतात. जसे बेलाच्या झाडाला असतात की नाही बेलाची पानं, तशीच 3 पानं. आणि ह्या पानांचा जो आकार असतो ना तो कात्रीदार आणि सुंदर असा पानांचा आकार असतो. आणि त्याचे देठ असतात ना ते अळूच्या देठासारखे असतात. आता ही भाजी बघाल ना तर चवीला तिखट आणि कडू स्वभावाची असते. तर तुम्ही जर ही भाजी कधी बनवली असेल, खाल्ली असेल, तर तुम्हाला नक्की कळतं आहे मी काय सांगते ते. आणि ही तीक्ष्ण स्वरूपाची भाजी आहे. म्हणजेच काय, तर शरीरात गेल्याबरोबर ही तिचे गुणधर्म आणि आरोग्यासाठी जे फायदे आहेत ना औषधी, त्यावर काम करते. आता ही भाजी कुठे जास्त करून मिळते, तर महाराष्ट्रामध्ये ठाणे, मोखाडा, नाशिक या भागामध्ये ही भाजी आपल्याला जास्त बघायला मिळते. आता भाजी बनवण्याची लगबग इतकी होती ना की मी ह्या भाजीमध्ये हिरवी मिरची किंवा तिखटासाठी काही वापरायला राहून गेलं आहे, पण काही हरकत नाही. मध्ये असं छान आळं करून घ्यायचं आहे, जागा करून घ्यायची. त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण मिरची किंवा लाल तिखट किंवा लाल मिरच्या घालूनसुद्धा ही भाजी ॲडजस्ट करू शकतो. जसं की तुमच्याकडूनसुद्धा काही वेळेस अशा गोष्टी राहून जात असतील तर काही हरकत नाही. बघा आता या ठिकाणी मी छान 2 मिरच्या ज्या आहेत त्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि त्या गरम तेलामध्ये मी ह्या छान फ्राय करून घेणार आहे. बाफळीची भाजी जी आहे ना ती पोटाच्या विकारासाठी, आजारांसाठी अतिशय गुणधर्म तिच्यामध्ये जास्त आहेत, त्यामुळे ती औषधी मानल्या जाते. आता पोटासाठी ती छान कशी, तर तुमचं डायजेशन जे सुधारण्याचं काम आहे ना ही बाफळीची भाजी अतिशय छान करते. तुमच्याकडे सुद्धा ही बाफळीची भाजी मिळते की नाही, किंवा तिची जुडी कशी आहे, काय आहे,
ती तुम्ही मला नक्की कळवा. आमच्याकडे मंडईमध्ये ह्या बाफळीच्या भाज्या खूप मिळतात. बाफळी झालं, टाकळा झालं, त्यानंतर गाबोळी ज्याला आपण मोहोर म्हणतो, फोडशीची भाजी झाली, अशा अनेक प्रकारच्या पावसाळ्यातल्या रानभाज्या आमच्याकडे सहज उपलब्ध होतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये त्या आमच्याकडे आवर्जून आणल्या जातात आणि त्या बनवून खाल्ल्यासुद्धा जातात. तुमच्याकडे पालेभाज्या जर आवडीने खात नसतील तर ताटाला आपण जसं लिंबाचं लोणचं किंवा एखादं कैरीचं लोणचं घेतो तसंच अगदी 1-2 चमचे तुम्ही खाल्ले तरी ते औषधासारखंच काम करणार आहे. तर तुम्ही ही भाजी नक्की घेऊन या, नक्की बनवा, तुम्ही खा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा ही नक्की खाऊ घाला. आणि नुसती पालेभाजी आवडत नसेल ना तर चण्याची डाळ मला वाटतं सगळ्यांना कोबीच्या भाज्यामध्ये किंवा इतर भाज्यांमध्ये आवडते. तर तुम्हीसुद्धा डाळ टाकून ही भाजी नक्की बनवून बघा. ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत अतिशय सुंदर लागते. आम्हीसुद्धा ही चपाती आणि भाकरीसोबत ह्या ज्या पालेभाज्या आहेत ना त्या बनवतो आणि त्या पद्धतीनेच खातो. तर तुम्हीसुद्धा ही आपली रेसिपी नक्की बघा. या आधीसुद्धा मी काही रानभाज्यांचे रेसिपीज टाकले आहेत. करटुलेची भाजीसुद्धा मी रेसिपी दाखवली आहे तुम्हाला. त्यानंतर तांदूळ का ज्याला आपण तांदूळचासुद्धा म्हणतो त्याचीसुद्धा रेसिपी आहे. त्यानंतर समुद्री मेथी झाली, त्या भाज्यासुद्धा तुम्ही नक्की आवर्जून बघा आणि नक्की करून बघा. आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी आपला हर्षिता जाधव ब्लॉगला आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकन दाबायला विसरू नका. नवीनच आता आपल्या गौरी गणपती आपल्या घरी येणार आहे, त्याची सिरीज चालू होणार आहे. तर त्यासाठी आजच आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे सगळे व्हिडिओज बघायला मिळतील. धन्यवाद.